बोला आदित्य सर. अगं ए, तुला झोपायचं नाहीये का? ठेव ती पुस्तकं बाजूला. ते थोडी उजळणी सुरू होती. झालंच आहे आता. झालं ना? ठेव ती पुस्तकं सगळी बाजूला ठेव. अरे झोपायचं आहे तुला. जर का झोप अपूर्ण राहिली तर उद्या परीक्षा आहे. कशी नेशील? मी झोपतच होते तेवढ्यात तुमचा फोन आला. हा मग चल आराम कर पटकन. हो हो मी करेन आराम. पण तुम्ही सुद्धा मला दमल्यासारखे वाटताय. आदित्य सर, आज कामाचा लई लोड आला असेल ना तुमच्यावर? नाही ग, असं लोड असं नाही, पण मला काही कामाची सवय नाहीये ना. बारू, खरंच यार तुम्हा बायकांची ना कमाल आहे. म्हणजे घरातली सगळी कामं करूनही तुम्ही ही जादाची कामं करायला तयारच असता, फ्रेश असता. मला तर आज उद्याची तयारी करण्यातच दम लागला. बट डोंट वरी, मी करतोय. होईल सगळं मॅनेज. जमेल मला. जमल जमल, तुम्हाला नक्की जमल. खरं तर ना हे स्वयंपाक म्हणजे ना स्त्री आणि पुरुष दोघांना सुद्धा यायला पाहिजे. आदित्य सर, आज तुम्ही जे काय बी करताय ना माझ्यासाठी त्याचं लय कौतुक वाटते मला. बायकोला साथ देणारा नवरा मिळाला म्हणून देवाकडे मी आयुष्यभर आभार मानेन. नाही आभार काय ग? हे काय म्हणजे तुम्ही आता मला सांगितलं की अभ्यास बस करणं झोप. तर तुमचं काय चाललंय? काय करताय तुम्ही? अगं त्या काही फाईल्स चेक करायच्या होत्या, तेवढंच बघतोय फक्त आणि लगेच झोपतोय. अच्छा, आता फाईल चेक करून झालं असेल तर ती ठेवा बाजूला ना झोपा. आदित्य सर, दमलात तुम्ही आणि त्यात उद्या सकाळी लवकर उठायचं. तुम्हाला ती फाईल आधी बाजूला ठेवा. तुम्ही आराम करा. ठेवा बघू. ठेवतो. ठेवा म्हणलं ना. हे घे, ठेवली फाईल. ओके, खुश? नाही, आता जाऊन बेडवर झोपा. अगं तू काय मला तिथून ऑर्डर सोडतीयस? पटकन. ठीक आहे. झोपलो. ओके. बारू, आय मिस यू. मला बी तुमची आठवण येते. ऍक्च्युली तू आज इथे नाही आहेस ना, तर असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. फक्त आजच्या रात्रीचा प्रश्न आहे. उद्या पेपर झाला की मी येतेच आहे पटदिशी. ये, मी वाट बघतोय. आणि उद्याच्या पेपरसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तुम्हाला सुद्धा खूप 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 शुभेच्छा. मला? तुमच्या ऑर्डरसाठी. मला खात्री आहे आदित्य सर, मला विश्वास आहे तुम्ही सगळं सांभाळून घ्याल. उद्याची आपली पहिली ऑर्डर नक्की पूर्ण होईल. हो, तू नको काळजी करूस. सगळं व्यवस्थितच होणार आहे. झोप तू आता. मी तुला उद्या सकाळी फोन करतो. काय करायचंय, कसं करायचंय हे तूच आम्हाला सांगणार आहेस. तुझ्याशिवाय आम्ही पुढे जाऊच शकणार नाही. हो हो आदित्य सर, तुम्हीच नका काळजी करू. आता फोन बाजूला ठेवा आणि शांतपणे झोपा. गुड नाईट. गुड नाईट. प्रीतम, मी काय म्हणते, आपली उद्याची ऑर्डर होईल ना नीट पूर्ण? नाही म्हणजे मी पारूला तसा शब्द दिलाय म्हणून भीती वाटते. प्रिया, बघ अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. पण सगळी तयारी केली आहे आणि इनफॅक्ट त्या बायका त्या पण खूप मेहनती आहेत. आणि त्या ज्या दोन नजर लावणाऱ्या बाहुल्या आहेत ना, त्या झोपल्या असतील आता एवढ्यात. प्रीतम, तुम्हाला अजूनही असं वाटतंय की सगळं नीट होणार आहे, काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये? मला ना त्या दिशावर अजिबात विश्वास नाही. ती पाताळातून पण उठून येईल आपल्याला त्रास द्यायला. ॲक्च्युली आता तू असं बोलल्यावर मलाही तसंच वाटतं. एक काम करूया, तू झोप. मी आजची रात्र आउट हाऊसमध्ये झोप. नाही नाही नको प्रीतम, असं कसं? एक काम करूया, मी पण येते तुमच्यासोबत. आपण दोघं जाऊया, कन्फर्म करूया, मग येऊन बघूया झोपायचं की नाही. बरं ठीक आहे, चल. चला.
प्रीतम, ही मांजर दूध पिऊन सुद्धा झोपलेलीच नाहीये. बोलले होते ना तुम्हाला, त्या दिशाच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही आपल्याला. तू माझ्या समोर जास्त शहाणपणा नाही करायचा, नाहीतर थोबाड फोडून टाकेन तुझं. निशा, प्रिया होती म्हणून फक्त बोलली. मी असतो ना तर थोबाड फोडलं असतं, कळलं? एका वाया गेलेल्या युजलेस मुलाकडून दुसरी काय अपेक्षा करणार कोण? एनिवे, मी इथे तुमचं काही नुकसान करायला नव्हते आले. मी फक्त जरा तयारी बघायला आले होते. तू इथे तयारी बघायला आली होतीस की तुझी कुठली वेगळी तयारी करायला आली होतीस? बघे, कुठल्या थराला जाऊ शकतेस ना चांगलंच माहिती आहे आम्हाला, कळलं? तुला पारूची प्रगती बघवत नाही ना ग, म्हणून तर तू चॅलेंज स्वीकारलंच आईचं, पारूचा बिझनेस बंद पाडायचा. हो, पण हिला अजून हे कुठे माहितीये की आईंना जर कळलं ना की ही मुद्दाम वाईट हेतूने पारूची ऑर्डर बिघडवण्याचा प्रयत्न करत होती, या मसाल्यांमध्ये पावडरी वगैरे मिक्स करण्याचा प्रयत्न करत होती, तर आत्ता आई हिला पोलिसांच्या हवाले देतील आणि मग जेलमध्ये जाऊन हिला खडी फोडावी लागेल. काय ग, करू फोन? हा, तुला करायचं असेल तर कर, पण मी इथे काहीच नुकसान करायला नव्हते आले, हे मी ऑलरेडी सांगून झालेलं आहे. तसंही तुम्हा दोघा नवरा बायकोला उगाच ड्रामा क्रिएट करायला आवडतोच ना, कर करायचा तर. जाऊया प्रीतम, हिला अद्दल घडवण्यासाठी आपल्याला अजून संधी मिळेल. आता आपल्यासाठी पारूची ऑर्डर कंप्लीट करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण त्यावर लक्ष देऊया. आमच्यात चांगुलपणा अजून जिवंत आहे ना, म्हणून तुला जाऊ देतोय, कळलं? परत दिसायचं नाही इथे. निघ निघ. निघ. युजलेस. बरं झालं आपण वेळीच आलो म्हणून अनर्थ टळला. आय गेस इट सेफ. आता आपण जाऊन झोपू शकतो, थोडं रिलॅक्स होऊया. हो, उद्या उठून आपल्याला पारूची ऑर्डर पण कंप्लीट करायची. चला.